नमस्कार. काल नसरापूरला एका 3-4 वर्षाच्या चिमुरडीवरती एका 60-65 वयाच्या एका हिंस्त्र पुरुषाने बलात्कार केला आणि तिचा खून केलेला आहे. ही बातमी खरं तर एका अर्थाने खूप दुःख देणारी, खूप वाईट आणि मनात निराशा आणणारी, एका अर्थाने मानवी आपल्या असण्याला काळिमा फासणारी अशीच म्हणायला लागेल. कारण येथील आपण महाराष्ट्राचा वर्धापन दिन साजरा करत असताना या महाराष्ट्रामध्ये अशी घटना घडणं हे खरोखर प्रचंड वेदना देणारं आहे. आणि आज त्या निमित्ताने अनेक प्रश्न सर्वच जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत. खरं तर पालकाच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली आहे. मी गेली काही वर्ष पाहतो आहे, ती गेल्या काही काळामध्ये म्हणजे भीती कुठे नसते. अशा पद्धतीच्या अत्याचाराची, हिंसाचाराची किंवा लैंगिक अत्याचाराची, छेडछाडीची भीती कुठल्या घरातल्या पालकाला नाही आहे. आज प्रत्येक घरामधल्या पालकाला त्याची मुलगी जर बाहेर गेली, मुलगा बाहेर गेला, छोटा मुलगा असेल, काही असेल, त्या संदर्भात इतकी भीती आहे. ती तो अंगणामध्ये एकटा फिरतोय का त्याची भीती वाटते. तो शाळेमध्ये चाललाय त्याच्या गाडीमध्ये कोणी आहे का त्याची भीती वाटते. शाळेमध्ये गेला तर तिथे स्वच्छतागृहामध्ये, मुतारीमध्ये काही कोणी छेडछाड करेल का याची भीती वाटते. ती परत येत असताना तिथे अंधारा रस्त्यावर कोणी नाही ना याची भीती वाटते. ती मुलगी एखाद्या गावामध्ये शेतामध्ये असेल, शेतामध्ये भीती वाटते. ती मुलगी रेल्वे स्टेशनवर चालली तर रेल्वे स्टेशनवरती भीती वाटते. अगदी मोठी झालेली मुलगी स्वारगेटसारख्या बसस्टँडवरती भीती वाटते. ही भीती कुठे कुठे बाळगायची. असा हिंस्त्र पुरुष कुठे कुठे दडून बसलेला आहे आणि ही व्यवस्था करते काय, हे इतकं वेदनादायी आहे. ती प्रत्येक पालकाचा जीव आज टांगणीला लागलेला असतो. वाहतूक ॲक्सिडेंट, अपघात होऊ शकतो, हे तर होतच होतं, परंतु हे सगळे प्रकार जे आहेत या सगळ्यामध्ये त्याचे पालक अत्यंत अस्वस्थ आहेत. त्या मुलीचा जीव धोक्यात असतो, ही सातत्याने धोक्यात असतो. अशी जी भीतीची सारथी टांगती तलवार त्या आईच्या मनावर असते, वडिलाच्या मनावर असते आणि हे खूप दुःखद आहे. याचं कारण असं की या सगळ्यामध्ये वचक ठेवणारा कोण आहे. वचक कुणी ठेवायचं आहे. पोलिसांनी ठेवायचं आहे, इथल्या न्यायव्यवस्थेने ठेवायचं आहे, इथल्या सत्ताधारी पक्षांनी ठेवायचं आहे. हे करतात काय. इथली न्यायव्यवस्था न्याय देत नाही, वर्षानुवर्षांनी लागत नाहीत, पोलीस यंत्रणा तपास करत नाही, पोलीस यंत्रणांचा वचक नाही. हा आरोपी आहे पूर्वीच्या कुठल्या केसेसमधला. हा आरोपी बाहेर फिरतो तेव्हा काही त्याच्यावरती वचक नसतो. तो घाबरत नाही, तो पुन्हा एक गुन्हा करतो. आणि तिथल्या सत्ताधारी राजकारणी जे आहेत, युती सरकार किंवा इतर सरकारांमधले, त्यांच्याविषयी जनतेच्या मनात आता विश्वास उरलेला नाही आहे. त्यांच्या राजकारणापोटी सामान्य माणूस देशोधडी लागतो तिला, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. या पद्धतीने रस्त्यावरती आंदोलन करतायत. आज हजारो माणसं या नसरापूरच्या पुणे बॉम्बे हायवेवरती उतरलेत आणि रस्ता अडवलेला आहे. परंतु त्यांची वेदना समजून घ्या ना. ती वेदना इतकी प्रचंड आहे, ती त्याला उत्तर त्याच्यातनं ते राग व्यक्त करताय, ती फाशी द्या, आमच्या ताब्यात आहे. अहो पण त्यांची मागणी आपण मागणी समजू शकतो, परंतु देवेंद्र फडणवीस तुम्ही गृहमंत्री आहात, तुम्ही इथे या, जनतेशी बोला, जनतेच्या मनात काय भावना ही समजून घ्या. जनता अस्वस्थ आहे, जनता जबाब मागते, जनता उत्तर मागते, जनता पोलिसांना प्रश्न विचारते, जनता न्यायव्यवस्थेला प्रश्न विचारते. हे गेले कित्येक दिवस चालू आहे. हे तुम्हाला समजत नाही आहे का. इथली जनता काय मागते या प्रश्नाची उत्तरं काढा आणि त्याच वेळेस आपल्या समाजातल्या या माणसांच्या मनामध्ये दडलेल्या हिंस्त्र श्वापदाचाही आपल्याला धिक्कार करायला पाहिजे, त्यालाही बदलायला लागेल. हा जो पुरुषांच्या मनामध्ये दडलेला हिंस्त्र एक बलात्कारी वृत्तीचा जो एक भाग आहे, हा कुठेतरी याला आपल्याला प्रश्नचिन्ह निर्माण करायला लागेल. आपल्याला समाजामधल्या पुरुषाला या बदलायला लागेल. हेही काम याचबरोबर करायला लागेल. त्यामुळे एक मोठं काम, मोठं अडचणीचं काम आणि दुःखद या निमित्ताने आपल्याला बोलायला पाहिजे. हे बोलणं गरजेचं आहे. कारण आज जनता जी रस्त्यावर उतरली त्या प्रत्येकाच्या मनामध्ये आक्रोश आहे. त्या आक्रोशाचं उत्तर इथल्या राजकीय व्यवस्थेला काढायला लागेल. म्हणून सत्ताधारी म्हणून सत्ताधारी पक्षाची जबाबदारी, न्याययंत्रणेची जबाबदारी आणि पोलिसांची जबाबदारी ती त्यांनी योग्य प्रकारे पार पाडावी, असं पुन्हा एकदा आवाहन करतो. या दुःखद क्षणी आपल्याला काही बोलण्यासारखं नाही. खरं तर मनामध्ये खूप दुःख दाटून आलेलं आहे. परंतु थांबूयात, आपण बघूया ती आता सरकार काय करतं आहे.